पुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिता. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणापकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरं 65 हरिपाठकौ च सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च सर्वेषांच हिताय येन प्रथितं ग्रथितं ज्ञानं तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्री कृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आपल्याला आज 3 तारीख आहे. मी चुकून 2 तारखेला सुरू असं लिहून ठेवलेलं. ती ज्ञानदेवांची ती पण एक प्रार्थना छान वाटते. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरणतयाचे होता साचे, चित्ती हर्षन मावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण धरावे. अनन्य भावे शरणरी घावे, अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरुनिया काया ओलांडू कुरबंडून. आणि पहावे नितांत सुंदर, तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी, वावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला, श्री सद्गुरुला तोष, वरद हस्तकी मस्तकी ठेवणी, देई मज आदेश, देई मज आदेश. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्री कृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आपण आता 26वी ओवी पाहणार आहोत. काही जणांकडे पुस्तकं नाही आहेत हे माझ्या लक्षात आलं आज, पण मी एकदा म्हणीन, माझ्या मागून तुम्ही म्हणू शकता ऐकल्यानंतर, जरी पुस्तक नसेल तरी. दर्पणाच्या आधी शेखी, दर्पणाच्या आधी शेखी, दर्पणाच्या आधी शेखी, मुख सताची असे मुखी, मुख सताची असे मुखी, मुख सताची असे मुखी. माझी दर्पण अवलोकी, माझी दर्पण अवलोकी, माझी दर्पण अवलोकी. आन काही होये, आन काही होये, आन काही होये. बघा आता दर्पणाचा दृष्टांत पुन्हा एकदा देत आहेत आपल्याला. एखादी गोष्ट ठसवण्यासाठी पुन्हा पुन्हा जशी सांगितली जाते, तशी ज्ञानदेव आपल्याला पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट पटवून देत असतात. आणि आता 26व्या ओळीमध्ये पण तेच ते सांगतायत की दर्पणाच्या आधी शेखी,
दर्पणाच्या आधी, आधी म्हणजे आधी कळते, पण शेखी म्हणजे शेवटी. दर्पणाच्या आधी आणि शेखी म्हणजे शेवटी. मुखमुखी असताची असे, माझी म्हणजे मध्यंतरी, सुरुवातीला, मध्यंतरी आणि शेवटी. हेच मुख असतंच. माझी दर्पण अवलोकी म्हणजे मध्यभागी सुद्धा आपण दर्पणामध्ये पाहतो. दृश्यद्रष्टुत्व वेगळे नाही. आन काही नोहे, पुढची मी चुकून वगैरे. आन म्हणजे निराळे, काही म्हणजे काही, नोहे म्हणजे नाही. म्हणजे आधी जे मुख पाहतो, मध्ये जे पाहतो आणि अंती पाहतो, यात काही वेगळं मुख तयार होतं का हो? किंवा आपलं मुळातलं जे मुख आहे त्याच्यामध्ये आणि दर्पणातलं मुख यात काही फरक असतो का? नाही. म्हणून या ओबीत पुन्हा हा दर्पणाचा दृष्टांत देईल. दर्पण म्हणजे आरसा, की आरशाच्या पूर्वी नंतर मुख जसं आपल्या मुखाच्या ठिकाणी आहेच, आणि मग आरसा पाहिल्यानंतर त्यात काही पुन्हा वेगळं मुख निर्माण होण्याचं कारण नाही. म्हणजे आरशाच्या निमित्तानं आपण हे मुख बघत असतो. आपलं मुख जसं आहे तसंच आपल्याला आरशात दिसतं. ते सुरुवातीलाही तसंच असतं, मध्यंतरीही तसंच असतं आणि शेवटीही तसंच असतं. तुम्ही जसे आहात तसंच त्या आरशामध्ये मुख दिसतं. पण आरसा पाहिल्यानंतर काही वेगळं मुख निर्माण होतं का, वेगळं दिसतं का? असं नाही आहे. ती आता एक काय म्हणू शोध लागला आरशाचा, हो की नाही? तो जेव्हा नव्हता तेव्हा कोण कोणाकडे उलट एकमेकांना विचारायचे, बरं आहे ना हो, माझं सगळं ठीक आहे ना? त्यांनी सांगितलं नाही नाही, ते कुंकू जरा असं झाले, गंध असं झाले, तर ती बाईच, समोरची बाईच ते सगळं ते नीट करून द्यायची. आपलं मुख नेमकं कसं आहे कधी पाहिलंही जायचं नाही पूर्वीच्या काळी, माहिती आहे? तसं हा जो परमात्मा आहे एकच आहे, तोच या सगळ्या विश्वाचा द्रष्टा आहे, म्हणजे पाहणारा आहे. द्रष्टा शब्द नेहमी लक्षात ठेवा. पाहणारा तो द्रष्टा. जसं करणारा तो कर्ता, तसा पाहणारा तो द्रष्टा. आणि तोच हे दृश्य पण आहे. म्हणजे दिसणारे जे विश्व आहे, जे दृश्य आहे, तेही तो परमात्माच आहे. आणि तो जे जे पाहतो तेच दर्शन आहे. त्याची दृष्टी जर आज आपल्या ज्ञानेश्वरी ग्रुपवर गेली तर त्यांना हे सगळे ज्ञानेश्वरीचेच सगळे साधक दिसणार आहेत आत्ता या क्षणी. दुसऱ्या वेळानंतर काही दुसरीकडे पाहिलं तर तिकडचंच काहीतरी वेगळं दृश्य दिसेल. म्हणजे हा परमात्मा अनंत रूपे, म्हणले नाही ना, अनंत रूपे अनंत वेशे पाहिला म्या श्रीहरी. तर त्याला मी पाहत असतो, अनंत वेशात पाहतो, अनंत रूपात पाहतो. आणि ही विश्वातली सगळी रूपं, सगळी नाम वेगळं दिले. आता मुलगी म्हटलं की फक्त मुलगी असं आहे का? नाही. मग ती याची मुलगी, त्याची मुलगी, लहान मुलगी, मोठी मुलगी, ज्येष्ठ, श्रेष्ठ, असं सगळं त्याला जे आहे फरक, हा सगळा भिन्नता किंवा हे जे सगळं वेगळे वेगळे पण आहे विश्वातलं. मग त्या 3 मुली असतील तर 3 मुलींची रूपं वेगळे असतील, त्यांचे वर्ण वेगळे असतील, त्यांचे आकार वेगळे असतील. मी आपल्या एक मुलीचं उदाहरण दिलं. तसं आता समोर बघा, आपण जे जे काही पाहतो, एका झाडाची फुलंसुद्धा एकसारखी सगळी असतात का? हो, नाही. त्याच्यातली काही छोटी असतात, काही मोठी असतात, काही टवटवीत असतात, काही थोडी मलिन झालेली असतात. आणि त्यांचा रंग आता पारिजात म्हणलं की अगदी केशरी रंगाचा दांडा. पण आम्ही पाहतोय, आता मी 3 कॉलनीमध्ये रोज सकाळी फिरत असते, आणि जेव्हा भरपूर पारिजातकाचा सडा पडायचा तर एखाद्या पारिजातकाची अगदी मोठी टपोरी फुलं असतात, एखाद्या पारिजातकाची थोडी छोटी असतात, आणि एखाद्याची अजून थोडी मध्यम प्रकारची किंवा अजून मोठ्या प्रकारची. असं त्याच्यामध्ये सुद्धा वर्ण आणि रंग तर फारसा फरक नसतो, पण त्यामध्ये शेड ती वेगळी असतेच. काही ठिकाणी फिकटपणा जास्त असतो, पांढरेपणा जास्त असतो. असं ते प्रत्येकाचे वर्ण, रंग, रूप हे सगळं त्याचंच आहे.
छोट्या पारिजातकात भगवंत नाही आहे का? आहे. मोठ्यात नाही आहे का? आहे. सगळ्यामध्ये तो आहे. म्हणजे इथे त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही, कुणीही नाही, दुसरा कोणीच नाही. एकदा हा बोध झाला की जीवनात सुख, समाधान, शांती येते आणि एकच परमात्मा सुष्ट आणि दुष्टही होतो. तोच आपला मित्रही असतो, कधी कधी तोच शत्रूही होतो. तोच पुण्यवान असतो, तोच पापीही असतो. आता राम रावण बघा, एक परमात्मा आहे, देव आहे, एक दुष्ट आहे, राक्षस आहे. कृष्ण कंस, अशाच जोड्या आहेत सगळ्या. देव दानव ही सगळी त्याचीच रूप आहेत. आणि आम्ही जेव्हा त्यांच्यात जेव्हा भेद पाहतो तेव्हा मन आपलं सुखदुःखानं भरून जातं. आता जेवताना सुद्धा बघा, ताटात काही एकच पदार्थ 10 ठिकाणी वाढलेला असतो का? हो, नाही. आपलं ताट तर अगदी सगळ्या चवींनी रसरसलेलं, भरभरलेलं असतं, भरलेलं असतं. मग काही गोड पदार्थ असतात, काही तिखट असतात, काही कडू असतात, काही आंबट असतात, काही खारट असतात, तुरट असतात. 6 चवी तर असतातच असतात. म्हणजे षड्रसांचं भोजन आपण करत असतो आणि आवडीनं खातो. गोड खायचा कंटाळा आला की एखाद्या चटणीचा घास घेतील, कोणी भजीज, चमचमीत पदार्थ असतील त्याचा एक घास खातील, ते तिखट लागलं तर पटकन गोड पदार्थ खातील. असं सगळं हे जे आहे यामध्ये सुद्धा तो भगवंतच भरून राहिलेला. आणि आता 10 माणसं पंक्तीला बसली तर परवा एक आलेलं होतं बघा, छान अशीच पोस्ट, की जो या गुणांनी युक्त असेल त्याला पहिल्यांदा गोड आवडेल, सत्वगुणांनी. जो जरा रजोगुणी असेल त्याला असे चमचमीत पदार्थ पहिले आवडतात. वातप्रकृतीचा असेल तो जरा हलके पदार्थ खाईल. म्हणजे हे जे भेद आहेत हे सुद्धा त्याच्यामुळंच झालेले आहेत. म्हणजे आवड निवड सुद्धा त्याच्याकडेच आहे, त्याच्यामुळंच आहे. आणि मग आपण जे जेवतो असं भेद करून जेवू लागतो त्यावेळी मनामध्ये राग आणि द्वेष. राग म्हणजे आवड, आपल्या आवडीचा पदार्थ जास्त मोठा वाढलेला असेल किंवा जास्त मिळाला, आनंद आहे. आणि थोडंसं कमी मिळालं आणि शेजाऱ्याच्या ताटात जास्त असलं की जरा द्वेष निर्माण होतो. म्हणजे जेवणातला सुद्धा निर्भेळ आनंद आपण नष्ट करतो, घालवून टाकतो. आता कालच आम्ही एक ठिकाणी गेलेलो होतो. मी पोस्टवर पाठवलेलं होतं की मुकुंद काका जाडदेवळेकर फार मोठी हे आहे, त्याचं अधिकारी व्यक्ती आहे, संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे, अंध आहेत, पण प्रत्येक ओवीचा अर्थ आणि त्यातला भाव आणि त्यातलं सगळं ज्ञान हे इतकं छान विवरण करून सांगतात. सगळेच ग्रंथ, रामायण असेल, भागवत असेल, सगळं मुखामध्ये, म्हणजे जिव्हाग्रावर बसलेली आहे सरस्वती त्यांची. मग त्यांनी काल तो छान कार्यक्रम बोलवलेला होता. तुमच्यापैकी कुणी असतीलही कदाचित, माहिती नाही. आणि मग हल्ली जे हुरडा पार्टीचं जास्त निघालेलं आहे ना, त्यांनी लोकांची आवड लक्षात घेऊन आणि हल्लीच्या काळात निसर्गरम्य वातावरणात जायला मिळत नाही म्हणून निसर्गाच्या सान्निध्यात बोलवलेलं होतं. सगळी चिंचेची झाडं अशी लहडलेली होती अगदी. मग गेल्या गेल्या पहिला हुरडा, मग ती छोटी बोरं, मग मोठी बोरं, मग पेरू आणि हुरडाने हे हरभरा, पहिल्यांदा हरभरा खायला दिला अगदी दारातच. एकेकाला एवढी चांगली जोडी दिली. मग कोणी बोरं वाटत होते, मोठी बोरं वाटत होते, कोणी लहान बोरं. सगळे लोक अगदी रंगून गेले होते. ते म्हणे सगळ्यांनी अगदी आनंद घ्या, त्याचा आस्वाद घ्या. आणि ते झालं रे झालं की हुरड्यासह बाकीचं डाळबट्टीचं जेवण बिवण, गोड गुलाबजाम, ज्याला जे पाहिजे ते, इतकी व्हरायटी. मग ते जे आत्ता मी म्हणलं तसं तो निर्भेळ आनंद, या भोजनातला निर्भेळ आनंद, एवढ्यासाठी आम्ही 4 तासाचा प्रवास करून गेलो, पुन्हा 4 तास प्रवास करून आलो. पण सज्जनांच्या, संतांच्या सहवासात एक क्षण जरी मिळाला तरी आपलं सगळं सुखदुःख विसरून जातो आपण. किंवा त्यांच्या ज्या लहरी असतात, सगळ्या सात्विक लहरी, पॉझिटिव्ह सगळे जे असतात ते आपल्यामध्ये येतात. म्हणून आपण त्यांच्या चरणावर नतमस्तक होत असतो. आणि जर अशा दुष्टांच्या किंवा दुराचरणी लोकांच्या नकळत का होईना सान्निध्यात गेलो, त्यांच्या जवळून जरी गेलो तरी सगळी अप्रसन्नता, सगळं दुःख, उद्विग्नता हे सगळं आपल्या नशिबात येतं, म्हणजे आपल्या वाट्याला येतं. तर ही जी जीवनातली विविधता आहे म्हणून आपल्याला कंटाळा येत नाही.
रोज एकच पदार्थ वाढला तर चालेल का हो? रोज वांग्याची भाजी नाही, रोज भाकरीच नाही, कधी पराठा पाहिजे, कधी पोळी पाहिजे, कधी गोड पाहिजे, कधी पुरी पाहिजे, कधी श्रीखंड पाहिजे, बासुंदी पाहिजे. पण रोज गोड दिलं तर कंटाळा येतो. त्यापेक्षा माणूस म्हणतो आम्हाला आपली पिठलं भाकरी घालावं खायला, आता बास या कंटाळा हो गोडाच. आणि तोच परमात्मा हा विविध रूपांनी विविध अंगांनी असा नटलेला. आणि सगळी माणसंसुद्धा सारखी नसतात. आता कोणी गोड असतात, कोणी प्रेमळ असतात, कोणी आनंदी असतात, कोणी देवभक्त आहेत, तर कोणी रागीट आहेत, कोणी तापट आहेत, कोणी तामसी आहेत, कोणी मत्सरी आहेत, कोणी द्वेष करणारे आहेत, कोणी नास्तिक आहेत. आणि या सर्वात एकच आत्मचैतन्य भरून राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये हे भेद नाही आहेत. पण म्हणजे ज्ञानी आणि हे जे सगळे भेददृष्टीनं जो पाहतो, जो सुखी दुःखी होतो, जो शांत अशांत सारखा जो असतो, तो अज्ञानी आहे. आणि ज्ञानी आहे तो ह्या कशातच भेद मानत नाही, सगळे सारखेच असतात त्याला. दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या ज्ञानदेव काय म्हणतात बघा. तैसा चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही. या चैतन्याच्या ठिकाणी ही शरीरांतरे म्हणजे शरीरातले भेद हे होतात, येतात, जातात, हे सगळं तो पाहत असतो. ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. पण त्याला हे दुःख नाही आहे, जाणं येणं त्याला काही नाही आहे. अनादिसिद्ध हे आघवे होत जात स्वभावे, तरी तुवा का शोचावे सांगे मज. अर्जुनाला विचारले की हे अनादिसिद्ध आहे, संपूर्ण हे अनादी आहे आणि स्वभावानुसार ते होतं जातं सगळं असतं, मग तू शोक कशाला करतोस हे मला सांग, असं भगवंत त्याला म्हणतात. की जगाचं भेददर्शन होऊनही जो कधीच व्यथित होत नाही, मनाने स्थिर शांत असतो, त्यालाच आत्मबोध झाला आहे असं समजावं. आता परवाचं गणेश चतुर्थीचं तुम्ही म्हणजे गणेश जन्माचं कीर्तन ऐकलं असेल तर त्यात सांगितलेलं होतं की जसं आपण भगवद्गीतेत पाहिले, यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता. वाऱ्याची झुळूकही नसेल आणि शांत असं वातावरण असेल तर ती तिथे दिव्याची ज्योत अत्यंत शांत तेवत असते. किंवा एखाद्या शांत सरोवरामध्ये सूर्य आणि चंद्राचं, सूर्याचं असेल तेव्हा सूर्याचं, चंद्राचं असेल तेव्हा चंद्राचं, ही प्रतिबिंब शांत असतात आणि छान दिसतात. पण तेच जर त्या पाण्यावर लाटा आल्या, तरंग आले तर ते हालताना मग त्याची काही मजा नसते. तर हा जो शांत असतो ज्ञानी मनुष्य, तो कधी ह्या कुठल्याही दर्शनानं व्यथित होत नाही, कारण त्याला आत्मबोध झालेला आहे असं समजावं. मग पुन्हा दुसऱ्याच अध्यायात 66व्या ओवीत ज्ञानदेव म्हणतात, ऐसा आत्मबोधे तोषला, ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, पोखला म्हणजे पुष्ट झाला, तोची स्थिर प्रज्ञू भला ओळख तू. जे स्थितप्रज्ञाचे सगळे श्लोक आपल्याला माहिती आहेत, म्हणजे सगळी शास्त्र, वेद, वेदांत याच्यासाठीच अभ्यासायची आहेत, म्हणजे यासाठीच त्याचा अभ्यास असतो. मग चांगदेव 65 ऐकून हेच सगळं लक्षात यायला पाहिजे की तो परमात्माच द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या त्रिपुटींनी नटलेला असतो. पण त्याच्या ठिकाणी त्रिपुटी नसते, भेदभाव नसतो. आता पुढची अजून 18व्या अध्यायातली एक ओवी सांगते. स्वमायेचे आडवस्त्र, लावून एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. आता मायेचं हे आडवस्त्र आहे, म्हणजे आवरण आहे, आणि त्यामुळं ते दिसत नाही ना परमात्म्याचं रूप. म्हणून चांगदेवांना सुद्धा तो विश्वाचा सूत्रधार परमात्मा दिसतच नव्हता, कारण मायेतच ते गुंतले होते. आणि म्हणून वारंवार ज्ञानदेव त्यांना सांगतायत की आरसा, बिंब, प्रतिबिंब या दृष्टांतानं पटवून देत आहेत की आरशाच्या उपाधीनं आलेलं प्रतिबिंब हे खोटंच आहे, मुख्य जे बिंब, मुख जे आहे ते खरं आहे, ते सत्य आहे, हे तू लक्षात ठेव. अशी ही 26वी ओवी झालेली आहे. आता 27वी बघूया.
पुढे देखिजे तेणे बघे, पुढे देखिजे तेणे बघे, पुढे देखिजे तेणे बघे, देखते ऐसे गजो लागे गमो लागे, देखते ऐसे गमो लागे, देखते ऐसे गमो लागे, परिदृष्टी ते वाऊगे जकवित असे, परिदृष्टी ते वाऊगे जकवित असे, परिदृष्टी ते वाऊगे जकवित असे, पुढे देखणे तेणे बघे. आता पुढे जे जे तो काही पुढं दिसतंय किंवा जे जे काही पुढे पाहतोय, बघे म्हणजे बघतो, जे देखणे म्हणजे बघतोय, देखणे असंही क्रियापद आहे आणि बघणे असंही आहे. देखते ऐसे गमू लागे, मग तो दिसतोय त्या प्रतिबिंबाच्या किंवा आरशाच्या निमित्तानं प्रतिबिंब जे पाहिलं जातं ते प्रतिबिंब म्हणजेच आपलं मुख आहे हे त्याला दिसतंय असं वाटतं. पण देखते ऐसे गमो लागे, गमो लागे म्हणजे वाटणे, ते आपलंच प्रतिबिंब आहे असं वाटू लागतं. परिदृष्टी ते वाऊगे, परंतु जे प्रतिबिंब पडलेलं आहे आरशात ती वस्तू आणि आपल्या मानेवर असलेले जे मुख आहे ते वाऊगे म्हणजे वेगळं. आपण वावगे शब्द म्हणतो ना, वावगं वागू नये, तसं ते वेगळं वाटतं, ते भिन्न आहे. झकवित असे, झकवित म्हणजे आपल्याला फसवणूक होते की नाही त्याला झकवणे असा शब्द वापरलेला, तर ते आपल्याला फसवतो. म्हणजे ते जे मुख आहे त्या प्रतिबिंबाचा जो देखावा आहे तो आपल्या दृष्टीत म्हणजे नजरेला झकवित असे म्हणजे व्यर्थच फसवतो. खरं म्हणजे ते मुख आणि हे मुख यात काही फरक आहे का? किती वेळा ह्याच प्रकारचा दृष्टांत दिला, पण पुन्हा ते सांगतायत की जो अज्ञानी आहे त्याला ते फसवते. ज्ञानी माणसाला हा भेद वाटतच नाही, तो एकच आहे असं समजून घेतो, त्याला त्यात काहीही भिन्नता दिसत नाही. कुठल्या शब्दाचा अर्थ कळायचा राहिलाय का बघा. तेणे बघे म्हणजे त्या बघे म्हणजे त्याच्या निमित्ताने, गमो लागे म्हणजे जाणवू लागते, आणि झकविणे म्हणजे भ्रमात पडणे किंवा फसवणूक होणे. तर आपल्यासमोर आरशाच्या निमित्तानं जे प्रतिबिंब बघितलं जातं त्यातील मुख आपल्याला पाहत असतं, पाहत आहे असं वाटतं, म्हणजे ते आपल्याकडं पाहते, आपण त्याच्याकडं पाहत असतो. आणि प्रतिबिंब रूपाने जे मुख दिसतं ते बिंब मुखाहून भिन्नपणानं वाटणं किंवा दिसणं दृष्टीला व्यर्थ फसवत असतं. आपणच आपल्याला फसवल्यासारखं होतं, आणि म्हणून दृष्टीनं मुखाला द्रष्टेपणा आला असं वाटत राहतं, किंवा असं वाटणं म्हणजे ज्ञानाची फसवणूक, झकवणूक असते. द्रष्टा आणि दृश्य यात भेद होत असताना किंवा भेद होत असला तरी दृश्य त्याच्या अंगाने द्रष्टाच असते. तुम्ही म्हणाल काय सारखं द्रष्टा दृश्य दर्शन, पण हे फसवणूक आहे. आपण वेगळेपणा मानतोय म्हणून ते आपलं फसलं जाते. वास्तविक त्या दोहोंमध्ये अभेदच आहे. बघणारा आणि ते दृश्य हे एकच आहे. त्याचा निश्चय होणं म्हणजेच अधिष्ठान रूपाने सगळं एकरूप आहे असा निश्चय होणं हे अपेक्षित आहे. आणि ते जर निश्चय झाला नाही, ते भिन्न भिन्न आहे असं जर वाटत राहिलं तर आपलं अज्ञान कधीच कमी होणार नाही. आता खूप वेळेला बघा, आता मला एकदम एक उदाहरण आठवलं. हल्ली कृत्रिम फुलं इतकी सुंदर बनवलेली असतात, कागदांची असतात, प्लॅस्टिकची असतात, आणि कशा कशाची कपड्याची कापडांची असतात, आणि इतकी ती छान सजवून ठेवलेली असतात. मग ते आपल्या घरातल्या भिंती असेल, कार्यक्रमांच्या ठिकाणी स्टेज डेकोरेशनला असेल, कारण असतं खूप ठिकाणी नैसर्गिक फुलांची सजावट केलेली असते. पण काही वेळेला ही फुलं जर बाजारात कमी प्रमाणात असतील तर मग हल्ली काय करतात,
असा कायमचा एक परमनंट ज्याला म्हणतो तसा देखावा करून ठेवलेला असतो. ते म्हणतात बघा हा आमचा आहे, हा आमचा पहिला सेट तयार आहे, हा जर घेतलात हा वापरलात तर एवढं तुमचं 4,000त 5,000त काम आहे. नाही, तुम्हाला जर नवीनच फुलं कृत्रिम नको असतील, बाजारातलीच हवी असतील तर तीच गोष्ट तुम्हाला 25,000ला जाईल, 30,000ला जाईल, 40,000ला जाईल. मग माणूस काय म्हणतो एवढे 40,000 कशाला घालवायचे, हा डेकोरेशन चांगलीच आहे ना. पण जे पाहतोय ते खोटं आहे ते आपल्याला जाणवत असतं. पण कधी कधी इतकी म्हणजे आपली भूल पडते आपल्याला की खोटं फूलसुद्धा खऱ्यासारखंच दिसतं, खऱ्यापेक्षा सुंदर दिसतं आणि आपण फसतो. जसं ऑल ग्लिटर्स इज नॉट गोल्ड ही म्हण कधीतरी 9वी-10वीला शिकलेलं आणि त्याच्यावर ते निबंध वगैरे लिहायचे असायचे की जे सगळं चमकतं ते सोनं असतं का हो. हल्ली सगळे गोल्डन असे दागिने मिळतात, त्या 1 ग्रॅमचे असतात आणि कसे वेगळे वेगळे असतात आणि ते इतके छान त्याच्या डिझाईन्स पण असतात, सुंदर दिसतात आणि माणूस किंवा स्त्रिया सहसा त्याला फुलतात. अगदी खऱ्या सोन्याचे दागिने अंगावर असले तरी ती बाई त्या दुसऱ्या मैत्रिणीला म्हणेल अगं तुझे हे किती छान दिसते, मंगळसूत्र असेल जो काही तिचा दागिना असेल तो, आणि आपण त्याच्या प्रेमात पडतो, म्हणजे आपण त्याला भुलतो. पण ते वेगळं आहे हे कळतच नाही ना. आता इथं मात्र तसंच होतं की जे आपलं मुख आहे ते आपल्याला जे दिसलंय पण त्याच्यामध्ये ती फसवणूक होते, आपण फसले जातो, आपल्या नजरेला व्यर्थ वाटतं. म्हणून परमात्म्याने हे जे काही सृष्टी जगत निर्माण केलंय, मगाशी पाहिलं किती विविधता आहे, सगळ्यातली विविधता सांगत असतात, सगळे संत समजावून देत असतात. मग त्याचं ह्या दृश्य जगताचं स्वरूपच काय आहे आणि जे दर्शन घडतं त्याचं स्वरूप काय आहे, तर सामान्य लोकांना हे स्वरूप कळतच नाही. तसंच चांगदेवांना सुद्धा ते स्वरूप उमगलेलं नाही बरं का. एवढी 1400 वर्षे त्यांनी तपश्चर्या केलीच, व्रत केलेलं आहे, तप केलेलं आहे. तर हे जे भासमान जग जे आहे यालाच आपण खरे समजतो, भासमान जगालाच खरं समजतो आणि म्हणून आपण फसतो. आमचे सर एक छान होते, ते नेहमी हे एक म्हण म्हणायचे आणि तुम्हालाही ती माहितीच आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. मग आता हेच काय म्हणू आपण, चांगदेव वाघावर स्वार होऊन आलेले आहेत, किंवा खूप लोक म्हणतात आम्ही सिंहाला सुद्धा वश करून घेऊ शकतो, हत्ती तर अगदी हत्तीवर आमचाच अंकुश असतो, अंकुश न ठेवता सुद्धा तो आमचं सगळं ऐकतो. लांडगा ही जे सगळे जंगली प्राणी आहेत त्यांना हा चांगदेव अगदी वश करून खरं समजत होता, खरं समजून वागत होता. त्यांच्यावर स्वार व्हायचा, त्यांना सर्पाचा चाबूक त्यांच्याजवळ होता आणि सर्पाच्या चाबकानं त्या सगळ्या हिंस्र प्राण्यांना मारत होता आणि त्यातच आपला मोठा पराक्रम आहे. किंवा हिंस्र प्राण्यांचा क्रूर स्वभाव चांगदेव पूर्ण बदलून टाकू शकत होते. एक जाबाली नावाचे ऋषी होते आणि त्यांचा पूर्वी आम्हाला एक संस्कृतमधनं पाठ लहान मुलांना शिकवला होता की त्यांच्या आश्रमाच्या भोवती विविध प्रकारचे प्राणी पक्षी ज्यांचं हाडवैर असतं ते आपलं वैर विसरून राहत होते. अगदी साप आणि मुंगूस एकमेकांशी खेळ खेळायचे, तसेच वाघ आणि सगळे छोटे छोटे प्राणी. तसंच या चांगदेवांना सुद्धा हे वश झाले होते, कारण ते महान योगी होते, ऐश्वर्य संपन्न होते असं ते मानत होते. पण खरा जो ज्ञानी असतो तो कधी आत्मज्ञानानं, प्रेमानं, स्नेहानं आपलं आत्मचैतन्य जे आहे त्याला प्रेरित करून त्यांना आपल्यासारखा करतो. हे महान आश्चर्य. त्यांना कधी या कशात भेद दिसत नाही. म्हणून तर ज्ञानदेवांनी काय केलं हो, रेड्याच्या मुखातून वेद वदवले, त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यांच्या लहरी सगळ्या आतपर्यंत त्याच्या अंतःकरणापर्यंत गेलेले. आणि वेद वाजवताना आपलं जे आत्मज्ञान आहे, आत्मस्वरूप आहे ते त्याच्याशी जोडलं, समान केलं.
आणि म्हणून तो रेडासुद्धा वेद बोलू लागला, बोलू शकला. ती एवढंच काय, जड भिंत चालवल्यानं नंतर तर हे योगीराज चांगदेव एकदम आश्चर्यचकितच झालेले आहेत. कारण त्या जडभिंतीत सुद्धा परमात्म्याचं चैतन्य होतं असं मानून ज्ञानदेवांनी ती भिंत चालवलेली आहे. त्यांनी तिला सुद्धा चेतन केलं. आत्मचेतना ही तिच्यामध्ये सुद्धा भरलेली आहे आणि ती चालवून दाखवली. मग यात काही त्यांना गौरवपणा, त्यांनी असं स्वतःला मोठेपणा नाही मानलेला, पण हे मात्र योगबलांनी आपण सगळ्यांना कसं गुलाम केलेलं आहे, कसं नियंत्रणात ठेवलेलं आहे असं सारखं चांगदेवांना वाटतं. आणि म्हणून ज्ञानदेवांनी त्याला समजावून दिलेलं आहे. तरी संभावितले जिये जो मानाची वाट पाहे, सत्कारे होये तो शूतया. खूप लोकांना वाटतं एवढा मी इथे येऊन उभा राहिलो आहे, मला कोणी नमस्कार करत नाहीत, कुणी या बसा म्हणत नाही आहेत. हा जो अहमपणा असतो ना, त्यामुळं सगळी पंचायत होते. ते किती छान म्हणलं आहे बघा ज्ञानदेवांनी 13व्या अध्यायात. गर्वे पर्वताची शिखरे, तैसा महत्वावरुनी नुतरे, तयाची ठाई पुरे अज्ञान आहे. पर्वतावरची शिखरं कशी असतात, गर्वानीच उंच असतात, तसाच महत्वावरून म्हणजे आपलं जे पद असेल, आपलं मोठेपण असेल, त्याच्यावरनं हा कधी खाली उतरतच नाही. म्हणजेच त्याच्या ठिकाणी पूर्णपणे अज्ञान आहे. तैसा मानापमानी होये, जो कोणाची उर्मी नसाहे, तयाच्या ठाई आहे अज्ञान पुरे. आणि सारखा मानापमानानं तो सतत व्यथित होतो, आनंदी होतो. दुसऱ्याची कुणाचं श्रेष्ठता, उर्मी म्हणजे एखादी लाट, म्हणजे दुसऱ्याचं मोठेपणा त्याला सहन होत नाही. म्हणून हे त्याच्या ठिकाणी पूर्ण अज्ञान भरून ठेवलेलं आहे. तरी देह हाची आत्मा, ऐसे या जो मनोधर्मा, वळघोनिया कर्मा आरंभू करी. 13व्या अध्यायात खूप असे ओवे आलेले. तैसा सद्गुणी मत्सरू, व्युत्पत्ती अहंकारू, तपोज्ञाने अहंकारू ताठा चढे. अहो तपाचा सुद्धा ताठा चढतो माणसाला. मग मी 14 वर्ष केली, मी 10 वर्ष केली, 1000 वर्ष केली. ही सगळी अज्ञानाची लक्षणं आहेत आणि ती ज्ञानदेवांनी चांगदेवांना समजावून दिलेली आहेत. हाच चांगदेव 65चा उद्देश आहे की हा जो भेद आहे, चांगल्या वाईटातला फरक आहे, हा समजून घ्या. पुढे देखिजे तेणे बगे, देखते ऐसे गमो लागे, परिदृष्टी ते वाऊगे झळकत असे. आता जे पाहतोय, जे दिसते, आत्ताची जी 27वी ओवी तीच आहे की आरशाच्या उपाधीनं आपलं आरशातलं दुसरं मुख म्हणजे हे प्रतिबिंब हे खरंच आहे असं वाटणं. म्हणून तर त्या सशाने फसवलं होतं की नाही सिंहाला. मला एकदम आठवण झाली त्या लहानपणीच्या गोष्टीची. लहान मुलांना समजावून देतो की वार ठरवून दिले होते सगळ्या प्राण्यांनी की रोज एक एक जण जाणार. सशाचा वार आला, सशा फार हुशार असतो. हळूहळू डुलत वेळ टळून गेल्यावर जातो. सिंह नुसता असा संतापलेला खाऊ का गिळू आल्या आल्या त्याला खायचा त्याच्या डोक्यात असतं. कधी त्याला झडप घालतो, नष्ट करतो. पण हा आल्यावर नमस्कार करतो. महाराज महाराज, अहो काय सांगू, सगळा धोका झालाय हो. काय रे, काय तर उशिरा. अहो मला का उशीर झाला हे तरी समजून घ्या. काय झाला उशीर, का झाला सांग. अहो मग म्हणे मी वाटेतून येत होतो, भराभरा उड्या मारत येत होतो, पण मला एका वाटेतल्या सिंहाने अडवलं आणि तो तुमच्यापेक्षा मोठा आणि पराक्रमी आहे. असं कसं म्हणतोस, या जंगलात तर मी एकटाच आहे, मीच राज आहे. चला म्हणतो तुम्हाला दाखवतो. आणि तो विहिरीमध्ये त्या सिंहाला खाली बघा म्हणतो. बघा, त्याला ते दिसतं. त्याला लक्षात नाही आपण केवढे आहोत. ते आतलं दिसलेलं जरा त्याला मोठंच वाटलं असेल प्रतिबिंब. पुन्हा हा डरकाळी फोडतो, तो गर्जना करतो जोर जोरात आणि आतून तो प्रतिध्वनी मोठा उठतो. मग त्याच्या मनात अशा संतापाला त्यांनी त्याच्यावर झेप घेतली. झाला तो खत. विहिरीत पडल्यावर काय होणार आणि त्याला कोण बाहेर काढणार, आपणहूनच खाली पडून गेला. तसं इथे आरशाच्या उपाधीनं आरशातलं दुसरं मुख म्हणजे प्रतिबिंब हे खरं मानणं आणि आपल्या मानेवर असलेलं खरं मुख आणि बिंब आणि प्रतिबिंब यातला अज्ञानामुळं फरकच न समजणं
आणि प्रतिबिंब हे आरसा दाखवतो असं आपल्याला आरसा पाहताना वाटतं. पण आरसा जड वस्तू आहे आणि तो आपलं मुख कसं दाखवणार? तर आरशातलं प्रतिबिंब हे आपली दृष्टी दाखवते, आपल्याला दिसतं आपल्या दृष्टीला. कारण दृष्टी कशी आहे? चेतन आहे. आणि ती चेतना शरीरातून डोळ्यात आलेली आहे. बघा, त्यावेळेला अगदी डोळे असे आपले एकाग्र, म्हणजे सगळं आपण त्याच्यामध्ये पाहत असतो, त्या दृष्टीनं पाहत असतो. आणि ती आत्मचेतना आहे. आरसा कितीही चकचकीत असला आणि आपण जर डोळे मिटून घेतले तर आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसेल का? हो, नाही दिसणार. म्हणजेच प्रतिबिंब दाखवण्याचं काम आपली दृष्टीच करत असते. दृष्टी प्रथम आरशावर जाते, तेथून परत फिरून आपल्या मुखाकडे येते. आपल्या मुखाला म्हणजे बिंबाला आणि ती प्रतिबिंब दाखवते. तसं जर नसतं तर आरशात ते उलटं दिसलं असतं. आणि आपण आरसा घेतल्यानंतर आपलं मुख पूर्व दिशेला असतं, तर आरशातलं मुख प्रतिबिंब हे पश्चिमेकडं असतं. यावरून आरशातली मुख, ते आरशातलं मुख हे खरं नाही. आता लक्षात ठेवायचं की हे जग जे आहे हे खरं का नाही? तर ते सगळं प्रतिबिंबासारखं आहे आणि प्रतिबिंब हे खरं नाही, म्हणजे त्याला वेगळं अस्तित्वच नाही आहे. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरूप सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आज 26-27 झालेले आहेत. आता आपण उद्या 28-29 घेऊया. होऊया.